कुणी म्हणतात भीमराव, कुणी म्हणतात बाबा. आजही आहे ह्या महान मानवाचा सर्वांच्या मनावर ताबा. तर आज आहे 14 एप्रिल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. तर त्यानिमित्ताने मी बनवलं आहे असं गोड गोड केक. तर जयंती म्हणजे तर सणापेक्षा काही कमी नाही. तर सणाला जसं आपण गोडधोड करून खातो तसं जयंतीला पण सर्वजण गोडधोड करून खावे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जगायचं कसं हे शिकवलेलं आहे. तर मी त्यानिमित्ताने आज केक, ओरिओ बिस्किटचा केक कमी खर्चाचा आणि घरच्या घरी बनवलेला आहे. तर हे बिस्किट मी 10 पुडे घेतलेले आहेत, ते मिक्स करून घेत आहे आणि ते मिक्सरमध्ये पुन्हा काढून घेत आहे. तर त्याची प्रीमिक्ससारखं पावडर तयार झालेली आहे ओरिओ बिस्किटची. तर त्याच्यामध्ये 2 कप दूध टाकायचं आहे आणि अर्धा चमचा तूप टाकायचं आहे आणि अर्धी चम्मच साखर टाकायची आहे. तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुमच्याकडे जयंती कशी झाली? आमच्याकडे ते फार छान जयंती होती. सगळ्या गावात मिरवणूक निघते. तर आता मी त्याच्यात पुन्हा अर्धा चम्मच म्हणजे अर्धा कप दूध टाकला आणि त्याच्यामध्ये इनो पुडी टाकलेली आहे. आणि आता हे एक डबा आहे, तर त्या डब्याला मी तेल लावून घेत आहे. कारण ह्या डब्यामध्ये मला ते प्रीमिक्सचं बेटर टाकायचं आहे, या केकचं बेटर. तर त्याच्यामध्ये हे टाकून घेतलं की ते एका मोठ्या बाउलमध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि ते मीठ टाकलं की ते थोडंसं गरम झालं की एक जाळी ठेवायची. जाळीवर हा डबा ठेवून द्यायचा आणि वरून झाकून द्यायचं. तर हे 20 मिनिट कमी गॅसवर त्याला शिजू द्यायचं. तर ते शिजस्तोवर मी तिकडं एक छोटं बाउल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ती थोडीशी क्रीम निघाली होती. ती क्रीम आणि घरची थोडीशी दुधावरची शाय होती, ते दोन्ही थोडीशी साखर टाकून मिक्स केली. मिक्स करता करता ते एकदम क्रीमसारखी होस्तोवर तिला चांगलं फेटायचं. तर ती छान क्रीम झाली. तर आता इकडे बघा, केक पण माझा शिजून झालेला आहे. तर इतका छान केक झालेला आहे माझा. तर हे खाली असं निघण्यासाठी थोडंसं थंड्या पाण्याचा हात फिरवायचा आणि बघा किती छान केक झाला, एकदम लुसलुशीत. तर आता जसा ओरिओ बिस्किट होता मधातून क्रीम, तसंच मी हे केक पण तसंच बनवणार आहे. आता जी क्रीम निघाली होती ना, तर ते मी ही क्रीम मधातून टाकणार आहे आणि वरून पुन्हा ते केकची लेअर ठेवणार आहे. तर मी याला 2 अशा दोन्ही बाजूला 2 कापले. मी एकच केक त्या चाकूच्या सहाय्याने कापून घेतलं आणि मधात अशी क्रीम लावून टाकली आणि वरून त्याला पुन्हा ते केक ठेवून द्यायचा अर्धा कापलेला. थोडीशी क्रीम उरली ती वरून लावून टाकली. तर कमी खर्चाचा इतका छान केक. तर तुम्ही नक्की ट्राय करा. काहीच खर्च नाही लागला तर एक 125 रुपयाचा केक असेल हा घरच्या घरी. तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडल्यास. तर हाच मार्केटमध्ये गेल्यानं तुम्हाला ह्याच केकला 400-500 रुपये तरी द्यावं लागतात. तर मी घरीच बनवला, तुम्ही पण घरी बनवा. इतका छान झालेला आहे, चवीला पण. बाय.